त्यात बऱ्याच गोष्टी आश्चर्य वाटाव्यात अशा होत्या का सगळं तुला पटत होतं तुझ्याबद्दलचं जे बोललं जात होतं ते? एवढा अभ्यास केला माझ्याबद्दल हे मला पण असं की जिभेवर साखर डोक्यावर बर्फ वगैरे खरंच तू तसा आहेस? हां म्हणजे तुम्ही आता माझे वडील कम्पेअर केलं तर माझं कम्पॅरिझन तर डेफिनेटली असं आहे की कट्ट्यावर म्हणजे आता आदित्य आला होता त्याच्या राजकारणाच्या अगदी सुरुवातीच्याच दिवसांमध्ये, त्याला आता जवळपास 10-12 वर्ष होऊन गेली. बरोबर. तुमच्यामध्ये 2 वर्षाचं अंतर आहे. बरोबर. तुला असं वाटत नाही की तू एक 10 वर्ष उशिरा आलायस कट्ट्यावर? नाही, कट्ट्यावर हो, पण मी राजकारणात पण उशिरा झालो. 2019-20 मध्ये माझं पहिलं उशिरा राजकारणामध्ये पण जरा उशिरा चाला, जरा आधीच यायला हवं होतं असं तुला वाटत नाही मागे वळून बघता? नाही, मला राजकारणात यायची खरं तर इच्छा नव्हती कधीच. आणि माझे वडील राज ठाकरे नसते तर मी राजकारणात आलो पण नसतो. जी आत्ताची परिस्थिती आहे ती बघून एक सामान्य तरुण असतो तर मी राजकारणात आलो नसतो. पण 2014 नंतर मी एक पक्षाचा माझ्या वडिलांनी एक कष्ट करून एक पक्ष उभा केला आहे. 13 आमदार आले, अनेक ठिकाणी नगरसेवक आले, नाशिकमध्ये सत्ता आली, उत्तम काम झालं. पण 2014 नंतर मला कुठेतरी वाटलं की आता मला यायची गरज आहे, कारण कुठेतरी माझे वडील एकटे पडायला नको. कारण एवढा मोठा पक्ष बांधल्यानंतर मी काहीही केलं असतं, पण मला वाटलं कुठेतरी समाजसेवेमध्ये मला आधीपासून रस होता. कारण 2014 पासून मला वाटतं की शिवाजी पार्कची जी रेंट्रीज होते तो विषय घेतलेला, ती आपण वाचवली. ती मरत होती, त्यांना एक आजार लागलेला, तर ती आपण म्युन्सिपल कमिशनरकडे जाऊन ती वाचवली. असं अनेक समाजसेवेचे कार्यक्रम मी करत आलो. पण मला वाटतं की राजकारणात यायची माझी इच्छा नव्हती.